साऊंड सिस्टीम लावण्याच्या कारणास्तव कोल्हापुरातील 2 गटांमध्ये काल रात्री तुफान राडा झाला। सिद्धार्थनगर टाउन हॉल परिसरातील सिद्धार्थनगर आणि त्याच्या समोर असलेलं राजे बागस्वार तरुण मंडळ यांच्या 2 गटांमध्ये हा तुफान राडा झालाय। काल रात्री ही घटना घडली। माझ्या पाठीमागे तुम्ही हा सिद्धार्थनगरचा परिसर पाहू शकता। याच ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली। राजे बागस्वार तरुण मंडळाचा वर्धापन दिन होता। त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी बॅनरबाजी त्याचबरोबर साऊंड सिस्टीम लावली होती। मात्र या साऊंड सिस्टीमला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती। हे साऊंड सिस्टीम सिद्धार्थनगरची जी कमान आहे त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि या ठिकाणी रहदारीला अडचण निर्माण झाली, त्यामुळे वादविवाद निर्माण झाले काल दुपारी। नंतर दुपारच्या वादाचं पडसाद रात्री झाला आणि रात्री 11च्या दरम्यान दोन्ही बाजूकडील गट असते ते समोरासमोर आले, दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली। त्यानंतर पोलीस प्रशासन आलं, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूच्या जमावाला पांगवलं। आणि आज सकाळची ही दृश्य माझ्या पाठीमागची तुम्ही पाहू शकताय। आज पुढे शांतता बैठक घेण्यात आली आणि शांतता बैठकीमध्ये कुठेतरी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी असून दे, दोन्ही बाजूच्या नागरिकांनी असून दे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आता वातावरण थोडक्यात निवळलेलं आहे। मात्र असं जरी असलं तरी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खबरदारी देखील घेण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह मी रविराज, डिजिटल बंधुता, कोल्हापूर। पोलिसांनी आला पूर्णपणे तो काढून घेतला, त्यांना पूर्णपणे सूचना पण दिलेल्या आहेत, त्यांची आमच्याकडे नोटिंग पण आहे। आणि आम्ही जे आहे जे मी आपल्याला सांगितलं आहे, फक्त 3-4 जे अग्रेसिव्ह मुले आहेत त्यांच्याबद्दल झाला। आमची जे आहे पूर्ण फोकस पूर्ण समाजावर असतो। एक 3-4 मुलं काय करतो पोलिसांना पण माहीत नसतो। पोलिसांची जे त्यामुळे पूर्ण घटना घडला, त्यानंतर आम्हाला माहिती भेटला तरी 10 मिनिटची आतला SP साहेब सुद्धा आलेले आहे, मी आला, SDPO सिटी आलेले आहे आणि सगळे 3-4 इन्स्पेक्टर्स आला, आमच्या 400 प्लेटून्स पण मूव्ह केला आणि पूर्ण एक अर्धा तासात पूर्ण कंट्रोल करून घेतले। 3 ते 4 मुलं म्हणताय, मात्र व्हिडिओमध्ये 300 ते 400 मुलं या ठिकाणी दिसत आहेत। साधारण किती जणांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि कितींना ताब्यात घेतले? आता आम्ही पूर्णपणे CCTV अनालिसिस केला नाही आतापर्यंत। आम्ही पूर्ण आता कायदा सुव्यवस्था ठेवण्याची आमचे प्रयत्न आहे आणि आमची एक गोपनीय बातमी आहे, असं कायच घडलं म्हणतो। सर, इथलं अतिक्रमण शांतता बैठक घेतली आहे, कशा पद्धतीने काय लोकांचं म्हणणं आहे, प्रतिसाद कसा आहे, काय त्यांचं? आम्ही 2 समाजाची वेगवेगळी बैठक घेतली आहे आता आणि वेगवेगळ्या बैठकीमध्ये दोघांना खूप वाईट वाटलं आहे असं प्रकारची घटना घडल्या म्हणून। ॲक्च्युली 2 समाजाची इतकी तालुका आहे आतापर्यंत, ते 14 एप्रिल आणि ईद दोन एकमेकाला परस्पर साजरी करतोय। इतकी लेवलची त्यांची सामाजिक सलोखा जे घडलं आहे, एकदम बहुत कमी लोकांमुळे कालची जी घटना घडलेली आहे। सर, पूर्वनियोजित कट होता अशा पद्धतीचा आरोप होते, पोलिसांच्या दृष्टीनं काय म्हणणं आहे? पूर्वनियोजित कट होता, प्री प्लॅन होता सगळा? नाही, प्री प्लॅनिंग तसं काही नाही सर। हे 2 शेजारी लोक आहे, शेजारी कम्युनिटीज आहे, बरेच पिढीपासून ते शेजारी आहे, त्यांची एकदम छान सामाजिक सलोखा आहे।